जेवताना पहिला घास आणि शेवटचा घास यामध्ये प्रत्येक 4 ते 5 घासानंतर 1 ते 2 घोट पाणी पिणं अगदी आवश्यक आहे. पाणी पिताना भांड म्हणजे ग्लास हा तोंडाला लावून प्यायचं आहे. पाणी वरतून ओतायचं नाहीये. कारण पाणी ओतणं आणि पाणी पिणं हे दोन वेगवेगळी क्रियापद आहेत. जेवताना तोंडात पाणी ओतल्यास विविध प्रकारचे व्याधी निर्माण होऊ शकतात. परंतु योग्य प्रकारे पाणी प्यायल्याने जीभ धुतली जाते, जिभेवरील टेस्ट बर्ड स्वच्छ होतात. त्यामुळे पुढचा घास घेताना त्या अन्नाचा आस्वाद अधिक चांगल्या रीतीने आपल्याला घेता येतो. त्याची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचते. त्यामुळे अतिशय कमी जेवून सुद्धा किंवा अर्धपोटी राहून सुद्धा मन आणि आत्मा समाधान पावतो. आत्म्याला समाधान मिळाल्यामुळे शरीर हलकं, मन आनंदी आणि पचन सुद्धा चांगल्या प्रकारे व्हायला मदत होतं. म्हणून दर 2-4 किंवा 4-5 घासांनंतर 1 ते 2 घोट पाणी पिणं हे आवश्यक आहे. आता प्रश्न येतो, जेवताना पाणी किती प्यायचं? याचं उत्तर आपल्याला अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये वाग्भट आचार्य यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. आचार्य म्हणतात, जेवताना सावकाश जेवावं. इथे सावकाश या शब्दाचा अर्थ आहे अवकाश, म्हणजे पोकळी असलेलं. आपल्या पोटाचे 4 भाग मानले गेलेले आहेत. आयुर्वेदामध्ये पोटासाठी कुक्षी हा शब्द वापरलेला आहे. कुक्षी म्हणजे पोट, आमाशय, जठर किंवा त्याला आपण स्टमक म्हणू शकतो. आचार्यांनी सांगितलं आहे की या जठराचे 4 भाग कल्पलेले आहेत. त्यापैकी 2 भाग हा घन स्वरूपाचा आहार खायचा आहे. याच्यामध्ये काय येतं? भाजी, भाकर, भाजी, पोळी, वरण, भात इत्यादी येतात. 1/4 जो भाग आहे तो द्रव पदार्थासाठी ठेवायचा आहे. यामध्ये ताक आहे, सूप आहे, पाणी आहे इत्यादी पदार्थ येतात. आणि शेवटचा जो 1/4 भाग आहे तो मोकळा ठेवायला सांगितला आहे, जेणेकरून खालेल्या अन्नाचं मिश्रण व्यवस्थित होईल आणि वायूचा संचार किंवा चलनवलनाची जी क्रिया आहे ती सुरळीत राहील. यालाच आचार्यांनी अवकाश असं म्हटलं आहे. म्हणजेच अवकाश असलेल्या जेवणच पचनाला हितकारक ठरतं.